कोकणचा निसर्ग, तेथील संस्कृती, लज्जतदार समिष खाद्यपदार्थ, कोकणी संगीत आणि कोकणची कला असं सारं काही अनुभवण्यासाठी वीकेंडच्या सुट्टीला काल ठाण्यातील शिवाईनगर येथील मालवणी महोत्सवात खवय्यांची झुंबड उडाली। येत्या 19 जानेवारीपर्यंत हा मालवणी महोत्सव सुरू राहणार असून ठाणेकरांनी कोकणच्या या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केले। कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीनं पोखरण रोड नंबर 1 शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात शुक्रवारी 10 जानेवारीपासून मालवणी महोत्सवाला सुरुवात झाली आहे। मालवणी महोत्सवाच्या प्रवेशद्वारावर कोकणची संस्कृती दर्शवणाऱ्या कौलारू गणेश मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविकांना साक्षात कोकणची अनुभूती येते। गणेश मंदिरात कोकणी थाटणीच्या सुरावटीत रंगलेल्या भजन संगीतात रममाण होत दर्शन घेतल्यानंतर भाविक मालवणी महोत्सवाच्या जत्रेचा आनंद लुटण्यासाठी जातात। या महोत्सवात खास उभारलेल्या व्यासपीठावर मनोरंजनाच्या कार्यक्रमांचीही लयलूट सुरू असते। तसंच कोकणच्या संस्कृतीबरोबर कोकणी पदार्थांची विक्री करणारे महिला बचत गटांचे स्टॉल, तसंच सुकामेवा, मालवणी पदार्थांमध्ये ताजे मासे, चिकन वडे, मटण, सागोती यांचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळे स्टॉल्स उपलब्ध आहेत। 12 जानेवारी रोजी रविवारचा मुहूर्त साधून मालवणी महोत्सवात ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। यावेळी मांसाहारी स्टॉलवर खवय्यांची झुंबड उडाली होती। अनेकांनी सहकुटुंब चिकन, मटण आणि मासळीच्या समिष भोजनाचाही आनंद लुटला। तसंच विविध वस्तू आणि जिन्नसांची खरेदी करण्याची संधीही साधली। यावेळी आयोजक सीताराम राणे आणि कोकण ग्रामविकास मंडळाच्या स्वयंसेवकांची टीम महोत्सवाच्या उत्तम नियोजनाचं काम पार पाडत आहे। अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देऊ नका असं वारंवार सांगितलं जातं। असं करणाऱ्या पालकांवर गुन्हा दाखल केला जातो। मात्र असं होऊनही असे प्रकार घडताना दिसून येत आहेत। यामुळे रस्त्यावरच्या प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागतात। असाच एक प्रकार ठाण्यातूनही समोर आलाय। ठाण्यात एका 15 वर्षाच्या मुलानं 2 रिक्षांना उडवल्याचा प्रकार घडलाय। यामुळे परिसरातही खळबळ उडाली आहे। 15 वर्षाच्या मुलाच्या हाती पिकअप वाहन चालवायला देण्यात आलं होतं। अल्पवयीन मुलानं दिलेल्या ठोकरीनंतर या घटनेत एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ठाण्यातील घोडबंदर आनंदनगर येथे मध्यरात्री ही घटना घडली। या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच पाल्य आणि पालकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। रिक्षाला धडक देऊन 15 वर्षीय मुलगा चालवत असलेले पिकअप खड्ड्यात पडलं। मेट्रोच्या कामानिमित्त रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून हा अपघात झाला। या प्रकरणी कासरडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देऊ नका असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आले। ठाण्यातील उपवन तलाव परिसरात सुरू असलेल्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलनं शनिवारी ठाणेकरांना सांस्कृतिक पर्वणी अनुभवायला मिळाली। या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भारतीय क्रिकेट संघाचा उदयोन्मुख फलंदाज यशस्वी जयस्वाल याला प्रतिष्ठित शिवगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाचं आयोजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारानं करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर गायक अभिजित भट्टाचार्य, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे, MCHI ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक, संजय पाटील आदी मान्यवरही उपस्थित होते। सांस्कृतिक फेस्टिवलमध्ये विविध कार्यक्रमांचा समावेश करण्यात आलाय। विशेषतः अभिजित भट्टाचार्य यांच्या गाण्यानं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। त्यांनी सादर केलेल्या गाण्यांनी शनिवार संध्याकाळ अविस्मरणीय ठरली। उपवन तलाव परिसरातील या कार्यक्रमानं ठाण्यातील नागरिकांच्या सहभागाला आणि संस्कृतीच्या जपणुकीला एक नवीन दिशा दिली आहे। विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलनं ठाणेकरांच्या मनात आनंद निर्माण केला असून हा महोत्सव पुढील काही दिवसांमध्ये आणखीनच रंगणार असल्याचं दिसून आलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल
त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। राज्यभरात 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2025 हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे। या निमित्ताने ठाणे महापालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। त्याचे उद्घाटन मंगळवारी 14 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता नरेंद्र बळाळ सभागृहात होणार आहे। त्यानंतर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता डॉक्टर निर्मोही फडके यांचं जगू मराठीचे रंगी या विषयावर व्याख्यान होणार आहे। पंधरवड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी आज नरेंद्र बळाळ हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी आदीही उपस्थित होते। या पंधरवड्यात सोमवारी 20 जानेवारी रोजी सकाळी 10:30 ते 11:30 या वेळेत महापालिका भवन ते परमार्थ निकेतन ते ज्ञानराज सभागृह, महापालिका भवन अशी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे। त्यानंतर प्राच्यविद्या संस्थेच्या सहकार्याने नरेंद्र बळाळ सभागृह येथे जुन्या आणि नवीन पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन होईल। त्याचवेळी सभागृहात सुलेखनकार अच्युत पालव यांचं सुलेखन पाहण्याचीही संधी मिळेल। पुस्तक प्रदर्शनात जुन्या पुस्तकांसह कोश, रामायण, महाभारत यांचे खंड पाहता येणार आहेत। तसंच पुस्तक विक्रीचे स्टॉल्सही यावेळी ठेवण्यात येणार आहेत। हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी सोमवार 20 आणि मंगळवार 21 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुलं राहील। बुधवारी 22 जानेवारी रोजी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता निबंध, सुलेखन, शुद्धलेखन आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाणार आहे। या पंधरवड्याच्या काळात शिक्षण विभागातर्फेही शालेय स्तरावर विविध स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन यांचं आयोजन करण्यात येणार आहे। तर मंगळवारी 28 जानेवारी रोजी पंधरवड्याचा समारोप आणि पारितोषिक वितरण सोहळा नरेंद्र बळाळ सभागृहात होणार आहे। यामध्ये महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह शालेय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात येतील। त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रवीण दवणे यांचं मराठी भाषेचं अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान होईल। हे व्याख्यानही सर्व नागरिकांसाठी खुलं आहे। इथे प्राचीन जे ग्रंथ आहेत, मग रामायण असेल, महाभारत असेल, तर त्याच्यापेक्षाही अजून कुठले प्राचीन ग्रंथ असतील तर प्राच्यविद्या संस्था जी आपली आहे त्याच्या माध्यमातून, त्यांच्या समन्वयातून आपण इथे आपले जे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असतील, साहित्यिक असतील, त्यांची साहित्य आपण या हॉलमध्ये आपण प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देणार आहोत। त्याचबरोबर आपण निबंध स्पर्धा, सुलेखन स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अनेक स्पर्धांचं आपण आयोजन केलेलं आहे। त्याला चांगले पुरस्कारही दिलेले आहेत। त्यांनी सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि ह्या पंधरवड्याचा समारोप 28 जानेवारी 2025 रोजी ह्याच सभागृहामध्ये होणार आहे। त्याआधी आपण प्रसिद्ध साहित्यिक कवी प्रवीण दवणे सर यांचं मराठी भाषेचं अभिजात सौंदर्य काय आहे याच्यावर आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि त्या व्याख्यानाने आणि नंतर पुरस्कार वितरणाने या पंधरवड्याचा समारोप होणार आहे। तर माझं सर्व ठाणेकरांना, मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना आवाहन आहे की त्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये, या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं। पालिकेच्या शाळेने काय आव्हान वगैरे यामध्ये सगळ्याच महापालिकेच्या शाळा सहभागी होणार आहेत, खाजगी शाळा सहभागी होणार आहेत। नागरिकांना आपण आवाहन करतोय, पत्रकारांनी यामध्ये सहभागी व्हावं, मोठ्या संख्येने सहभागी व्हावं। असं सगळ्याच घटकांना जे मराठीवर प्रेम करतायत, मराठी संस्कृतीवर प्रेम करतायत, त्या सगळ्यांना आपण आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये। इंग्रजी माध्यमांच्या शाळा ज्या आहेत, ज्या विनाअनुदानित शाळा, इंग्रजी CBSE बोर्ड किंवा ICSE, तर यांना पण तुम्ही काही केलंय की याच्यामध्ये सहभागी? आपण सगळ्याच शाळांना, म्हणजे ठाणे शहरातील सगळ्याच शाळांना सहभागी होण्यासाठी आपण विनंती केलेली आहे आणि मला वाटतं की सगळ्याच शाळा याच्यामध्ये सहभागी होतील। याची नोंदणी कधीपर्यंत करायची? आता नोंदणी आता ऑलरेडी आपण हे केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे की नोंदणी शेवटच्या क्षणापर्यंत ते सहभागी होऊ शकतात। त्यासाठी का शेवटी मराठी भाषेसाठी आपण काम करतोय, त्यामुळे हा स्पर्धा जरी असली तरी ती मराठीसाठी आहे। त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सहभागी झालं तरी कुठलीही अडचण राहणार नाही। यासाठी ऑलरेडी आपण प्रेस नोटच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलेलं आहे। माझी एक सूचना आहे की
मध्य रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचं रेल्वे स्थानक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. पुनर्विकासात येथे 11 मजल्यांचा भव्य टॉवर उभारण्यात येणार आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरणानं या प्रकल्पाचं टेंडर प्रसिद्ध केले. रेल्वे आणि ठाणे महापालिका या स्थानकाचा मल्टीमॉडेल ट्रान्झिस्ट हब म्हणून विकास करत आहे. या अंतर्गत रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील 9000 चौरस मीटर जागेचा व्यावसायिक विकास केला जाणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या 10A या प्लॅटफॉर्म जवळील जागेचा विकास केला जातोय. या जागेवर 11 मजली टॉवर उभारला जाणार आहे. यात बेसमेंटला वाहनांच्या पार्किंग आणि सर्व्हिसची सुविधा असणार आहे. तळमजल्या आणि पोटमजल्यावर रेल्वे सुविधा आणि कॉन्कोर्स फ्लोअर प्रवासी बसेससाठी असणार आहेत. तसंच 8 अतिरिक्त मजल्यांचा व्यावसायिक वापर केला जाणार आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरण 8 मजल्यातील 24,280 चौरस मीटर बिल्टअप जागा 60 वर्षांच्या भाडेकरारावर देणार आहे. भाडेतत्वावरील क्षेत्र बेअरशेल संरचना म्हणून दिलं जाणार आहे. कॉमन एरिया आणि युटिलिटीजचं बांधकाम रेल्वे प्राधिकरण करणार आहे. हा 11 मजली टॉवर एक इमारत बांधून झाल्यानंतर त्यातील जागा 30 जून 2026 पर्यंत भाडेतत्वावर हस्तांतरित केलं जाणार आहे. सॅटिस अंतर्गत चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी 2.24 किलोमीटरचा वर्तुळाकार एलिव्हेटेड रोड लिंकिंग स्पॅनिंग ठाणे महापालिका उभारणार आहे. हा मार्ग पूर्व द्रुतगती महामार्ग ते ठाणे रेल्वे स्थानक पूर्व असा असणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 येथील एलिव्हेटेड डेकला हा मार्ग जोडण्यात येणार आहे. या मार्गामुळे प्रवाशांना कॉन्कोर्सला पोहोचता येणार आहे. शिवाय इतर व्यावसायिक कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांना हा मार्ग सोयीचा होणार आहे. येथे मल्टीमॉडल ट्रान्झिस्ट हब अंतर्गत बस, रेल्वे आणि मेट्रो ही जोडली जाणार.